नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच 5 सप्टेंबरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सुभेदारांच्या घरी सर्वजण कपल गेम एन्जॉय करत असतात. अस्मिता अंपायर झालेली असते तर विमलताई सर्वांचे मार्क्स व्हाईट बोर्डवर लिहित असतात. अस्मिता त्यांना पहिला प्रश्न विचारते की तुम्ही तुमच्या पार्टनरचा आवडता रंग पाटीवर लिहा. सर्वच जण उत्तर लिहिण्यात बिझी असतात. तर टाईम संपल्यानंतर अस्मिता सर्वात आधी प्रतापला सांगते त्याचं उत्तर दाखवण्यासाठी. तर प्रताप त्याची पाटी दाखवतो. त्याने पिवळा रंग लिहिलेला असतो. तेव्हा कल्पना बोलते की हो, अगदी बरोबर आहे, हाच रंग आवडतो मला. तर त्यानंतर ती प्रतापला सांगते त्याचं उत्तर दाखवायला. प्रतापने पिवळा रंग दाखवल्यानंतर मात्र कल्पनाची बारी असते. तेव्हा कल्पना तिची पाटी दाखवते. तिने निळा रंग लिहिलेला असतो. तेव्हा प्रताप बोलतो हो, अगदी बरोबर, निळाच रंग आवडतो मला. तेव्हा मात्र अर्जुन विचारात पडतो की हे दोघे किती छानपणे ओळखतात ना एकमेकांना. तेव्हा तो प्रतापला बोलतो, डॅड, तुम्ही किती छानपणे एकमेकांना ओळखता. तेव्हा प्रताप बोलतो, हो मग, इतके दिवस काय असाच संसार केला आहे की आम्ही एकमेकांना छानपणे ओळखतो, म्हणूनच इतके दिवस छानपणे संसार केला आहे. त्यावर अर्जुन विचार करतो, अरे पण मला तर सायलीबद्दल काहीच माहीत नाही आहे. अस्मिता त्यानंतर सायलीला ती उत्तर दाखवायला सांगते. सायली तिची पाटी दाखवते. तिने लाल रंग लिहिलेला असतो. यावर सगळेच बोलतात की हो, अगदी बरोबर आहे. प्रताप बोलतो की हे उत्तर बरोबर आहे की चूक आहे हे कुणाला विचारायची किंवा कोणी सांगायचीही अजिबात गरज नाही. अर्जुन, अगदी तूसुद्धा सांगण्याची काहीही गरज नाही आहे. तुला कुठला रंग आवडतो हे ऑलरेडी सगळ्या घराने पाहिलेलं आहे. त्यावर सायली थोडीशी लाजते. प्रताप अर्जुनला पुढे बोलतो, अर्जुन, आठवतं आहे का तुला लाल रंग आवडतो म्हणून सायलीने एक दिवस घरात सगळंच लाल रंगाचं बनवलं होतं. अगदी पडद्यांच्या रंगापासून ते खाण्याच्या पदार्थांपर्यंत सगळंच लाल रंगाचं होतं. तेव्हा अर्जुनला ते सगळेच मागचे सीन आठवत असतात की कशा प्रकारे सायलीने त्यांची पूर्ण रूम लाल रंगाने डेकोरेट केलेली असते. खाण्यासाठी पण तिने लाल रंगाचे वेगवेगळे पदार्थ बनवलेले असतात. आता सायलीला मात्र खूप लाज वाटत होती. तर अर्जुन हे सगळं आठवून खुश होत होता. हे सगळं झाल्यानंतर अस्मिता बोलते की नवऱ्यावर प्रेम दाखवण्याची ही कुठली पद्धत आहे. ही तर वेगळीच पद्धत आहे नवऱ्यावर प्रेम दाखवण्याची. व ती अर्जुनला बोलते, ठीक आहे, आता तुझी बारी, तू काय लिहिलं आहेस दाखव बरं. त्यावर तो त्याचं उत्तर दाखवतो. त्याची पाटी मात्र कोरी असते, कारण त्याला माहीतच नसतं की सायलीचा आवडता रंग कुठला आहे. प्रताप बोलतो, हे काय, तुला साधा बायकोचा आवडता रंगसुद्धा माहीत नाही का. त्यावर सायली अर्जुनची बाजू घेत बोलते, नाही हो बाबा, आमचं असं कधी या गोष्टीवर बोलणं झालंच नाही ना, त्यामुळे कसं माहीत असेल त्यांना. ठीक आहे, काही हरकत नाही. त्यावर अस्मिताही बोलते, काय रे अर्जुन, बरं ठीक आहे, हा पहिला प्रश्न आपण देवाला सोडून देऊयात. विमल सर्वांचे मार्क्स व्हाईट बोर्डवर लिहिते व बोलते, सर्वांनाच एक एक मार्क्स मिळाला आहे, पण अर्जुन दादा, तुम्हाला मात्र भोपळा मिळाला आहे हां. त्यावर अस्मिता बोलते की ठीक आहे, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. व पुढचा प्रश्न ती विचारते की तुमच्या पार्टनरला कुठल्या गोष्टीची भीती वाटते ते सांगा. त्यावर सर्वच जण आपापलं उत्तर लिहिण्यात व्यस्त असतात. अर्जुन विचारच करत असतो, कारण त्याला खरंच सायलीबद्दल काहीही माहीत नसतं. सर्वजणांचं उत्तर लिहून झाल्यावर टाईम संपल्यानंतर अस्मिता एकेकाला त्याची पाटी दाखवायला सांगते. सगळ्यात आधी ती अर्जुनला सांगते की तुला पहिल्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर दे की सायलीला कशाची भीती वाटते. तो त्याची पाटी दाखवतो व त्याने लिहिलेलं असतं की फास्ट गाडी चालवताना त्यात बसायची सायलीला भीती वाटते. तेव्हा सायलीही बोलते, हो अगदी बरोबर आहे, भरधाव वेगाने चालणाऱ्या गाडीत बसायची मला भीती वाटते. त्यानंतर ती सायलीला तिचं उत्तर दाखवायला सांगते. तर सायली तिची पाटी दाखवते. सायलीचं उत्तर असतं की अर्जुनला कसलीही भीती वाटत नाही, त्याला फक्त जवळची माणसे गमावण्याची भीती वाटते. त्यावर अर्जुनही दुजोरा देतो की हो, अगदी बरोबर आहे सायलीचं, मी कशालाही घाबरत नाही.
त्यानंतर असते कल्पनाची बारी. अस्मिता कल्पनाला विचारते तिचं उत्तर दाखवण्यासाठी. कल्पना तिची पाटी दाखवते. तिने डायबिटीज लिहिलेलं असतं. तर त्यावर प्रताप हसूनच दुजोरा देतो की हो बरोबर आहे, मला डायबिटीज होण्याची किंवा डायबिटीजची खूप भीती वाटते. आता मात्र सगळ्यात शेवटी प्रतापची वेळ असते. प्रताप त्याचं उत्तर दाखवतो. त्याने लिहिलेलं असतं की झुरळ. त्यावर कल्पना थोडीशी चकित होते व बोलते, काहीही काय लिहिताय? काहीही तुमचं? मी काय झुरळाला घाबरते का? त्यावर प्रताप बोलतो, हो खोटं बोलायचं नाही झुरळालाच तर घाबरतेस तू. त्यावर सायली व अर्जुन हसत असतात व थोडेसे कल्पनाची चिडवतही असतात कल्पनाला. तेव्हा अस्मिता बोलते, हो या अंपायरला माहीत आहे हा स्पर्धक झुरळाला किती घाबरतो ते. अजिबातही खोटं बोलायचं नाही. एकदा कपाटात झुरळ पाहिलं तेव्हा हा स्पर्धक अक्षरशः डान्स करत होता आणि या शूर अंपायरने त्या झुरळाला पळवून लावलेलं होतं. त्यावर सगळेच थोडेसे हसतात व कल्पनाही मान्य करते की ठीक आहे बाबा, वाटते मला झुरळाची भीती. असं सगळं खेळीमेळीचं वातावरण घरामध्ये असतं. सर्वजण तो गेम खूपच मनसोक्तपणे एन्जॉय करत असतात. सर्वच खूप खुश असतात. विमलताई सर्वांचे मार्क्स व्हाईट बोर्डवर लिहितात व बोलतात, हो या प्रश्नात मात्र सर्वांनाच एक एक गुण मिळालेला आहे त्यावर आता अस्मिता पुढचा प्रश्न काय विचार करत असते. तेव्हा तिला सुचतं की हो, जगातील सर्वात सुंदर फिरण्याचं ठिकाण त्यांच्या पार्टनरला कुठलं आवडतं हे आता सर्वांना लिहायला सांगावं. व ती सर्वांना तसा प्रश्न विचारते की तुमच्या पार्टनरला फिरायला जायला जगातील कुठलं ठिकाण आवडतं ते लिहा. सर्वच जण आपापलं उत्तर लिहित असतात. अर्जुन आताही मात्र विचारच करत असतो, कारण त्याला खरोखरच सायलीबद्दल खूप कमी माहिती असते. तर सगळ्यात आधी कल्पना प्रतापचं आवडतं ठिकाण काय आहे ते दाखवते. प्रतापचं आवडतं ठिकाण असतं माथेरान. त्यावर प्रताप बोलतो, हो एकदम बरोबर आहे, कारण लग्न झाल्यानंतर आम्ही सगळ्यात आधी माथेरानलाच फिरायला गेलो होतो, त्यामुळे तुझ्या हे बरोबर लक्षात राहिलं आहे कल्पना थोडीशी लाजते. तर अस्मिता त्यांची फिरकी घेत बोलते, अच्छा म्हणजे माथेरान नाही तर हनीमून लक्षात राहिलं आहे मम्माच्या. त्यावर कल्पना थोडीशी लाजते. तर प्रताप बोलतो, अस्मिता काही पण काय तेव्हा अस्मिता बोलते, ठीक आहे डॅड, आता तुम्ही तुमचं उत्तर दाखवा. तर प्रताप त्याची पाटी दाखवतो. त्याने उत्तर लिहिलेलं असतं नागपूर. तेव्हा मात्र कल्पना नाराज होते व बोलते, अजिबात नाही मला नागपूर अजिबातही आवडत नाही आहे. कुणी सांगितलं तुम्हाला मला नागपूर आवडतं म्हणून? तेव्हा प्रताप बोलतो, चिटिंग करायची नाही अगं 2 वर्षांपूर्वी मी जेव्हा तुला नागपूरला फिरायला घेऊन गेलो तेव्हाच तूच तर बोललीस की तुला नागपूर खूप आवडतं आहे म्हणून, की मला हे शहर खूपच जास्त आवडलं म्हणून. त्यावर कल्पना बोलते, हो गेलो होतो आपण 2 वर्षांपूर्वी नागपूरला, मला आवडलंही होतं नागपूर, पण तुमच्या एक साधी गोष्ट कशी लक्षात येत नाही की बायकांच्या आवडीनिवडी या वेळेनुसार बदलत असतात. तेव्हा मात्र प्रताप, अर्जुन, सायली सगळेच आश्चर्यचकित होऊन कल्पनाकडे पाहत असतात. कल्पना बोलते की नाही, मला आता नागपूर आवडत नाही तर त्यावर मला आता महाबळेश्वर आवडतं. तेव्हा प्रताप बोलतो, बाप रे, तापमानामध्ये इतका चेंज डायरेक्टली. तेव्हा मात्र सर्वच त्याच्याकडे पाहून हसत असतात. आता वेळ असते सायलीची. अस्मिता सायलीला तिची पाटी दाखवायला लावते. सायली तिची पाटी दाखवते. तिचं उत्तर असतं ऑफिस. त्यावर अर्जुन बोलतो, हो करेक्ट, एकदम बरोबर आहे. मी जेव्हा जेव्हा ऑफिसमध्ये असतो ना तेव्हा मी खूप खुश असतो. तर त्यानंतर अस्मिता अर्जुनला त्याची पाटी दाखवायला लावते. अर्जुन मात्र खूप कॉन्फिडेंटली त्याची पाटी दाखवतो की येस, आता मी लिहिलेलं उत्तर बरोबरच आहे. त्याने उत्तर दिलेलं असतं घर, पण ते उत्तर साफ चुकीचं असतं.
सायली बोलते की स्वतःचं घर कुणाला नाही आवडत. नाही, माझं घर तर मला आवडतंच, पण मला सर्वात जास्त आवडते ते कुठल्याही झाडाखालची थंडगार सावली. अर्जुन मात्र नाराज होतो, आपलं हेही उत्तर चुकलंय तर. त्यावर अस्मिता बोलते, अर्जुन तुला ना मोठा भोपळा मिळालेला आहे. हे काय, तुला खरंच सायलीबद्दल काहीच माहीत नाही आहे? विमल सर्वांचे मार्क्स व्हाईट बोर्डवर लिहिते व बोलते की अर्जुनदादांना आत्ताही सगळ्यात मोठा भोपळा मिळालेला आहे. सायली मात्र आता थोडीशी नाराज झालेली आहे. आपल्या नवऱ्याला आपल्याबद्दल जास्त काही माहीत नाही याचं खरंच तिला मनातून वाईट वाटत असतं. पण आता शेवटचा प्रश्न काय विचारावा हाच प्रश्न हिला पण पडलेला असतो, अस्मिताला पण पडलेला असतो. तर ती बोलते की शेवटचा प्रश्न काय बरं विचारू? तेव्हा विमलताई तिला मदत करतात. विमलताई सुचवतात की अस्मिताताई, त्यांना फावल्या वेळामध्ये काय करायला आवडतं हे विचारा की. तेव्हा अस्मिताही बोलते की हो, हा प्रश्न बरोबर आहे व ती सर्वांना प्रश्न विचारते की तुमच्या पार्टनरला फावल्या वेळामध्ये काय करायला आवडतं ते सांगा बरं. त्यावर सर्वच जण आपापलं उत्तर पाटीवर लिहायला सांगतात. तर अस्मिता नेहमीप्रमाणे टाईम काउंट करत असते. अर्जुन आताही विचार करत असतो की सायलीला काय आवडतं व काहीतरी सुचल्यानंतर तो पाटीवर लिहायला सांगतो. सर्वात आधी अर्जुन त्याचं उत्तर दाखवतो. त्याने लिहिलेलं असतं की सायलीला कुकिंग करायला खूप आवडतं. तेव्हा सायली थोडीशी चिडते व बोलते, स्वयंपाक बनवणं हे काय फावल्या वेळेचं काम आहे का हो? मला निवांतपणे करता येतील असे खूप सारे कामं मला आवडतात, जसं की गाणं आहे, शिवणकाम आहे व अशी बरीचशी कामं आहेत, पण ती तुम्हाला कधी माहीतच नाही. त्यावर अर्जुन बोलतो की सॉरी, तू कधी मला सांगितलंच नाही आणि आपलं त्या विषयावर कधी बोलणंच झालेलं नाही. त्यानंतर मात्र सायली तिचं उत्तर दाखवते. ती सांगते की अर्जुनला फावल्या वेळामध्ये बुद्धिबळ खेळायला आवडतं. त्यावर अर्जुन चकित होऊन बोलतो की करेक्ट, एकदम बरोबर आहे, पण हे तुला कसं माहीत? मी तर तुला कधीच नाही सांगितलं की मला बुद्धिबळ खेळायला आवडतंय म्हणून. त्यावर सायली बोलते की हो बरोबर आहे, तुम्ही मला नाही सांगितलं कधी, पण तुम्ही एकदा चैतन्य भाऊजींसोबत बोलत होते ना, तेव्हा मात्र मी हे ऐकलं आहे आणि लक्षात ठेवले, त्यामुळे मला माहीत आहे की तुम्हाला काय आवडतं ते. त्यावर सगळेच खुश होतात. आता पुढची वेळ असते ती कल्पनाची. कल्पना तिचा पाटी दाखवते. तर तिने लिहिलेलं असतं की प्रतापला फावल्या वेळामध्ये मोबाईलवर गेम खेळायला आवडतं. तेव्हा अर्जुन थोडा चकित होऊन प्रतापकडे पाहतो. तर प्रतापही दुजोरा देतो, हो आवडतो मला मोबाईलवर गेम खेळायला, त्यात काय आता एवढं. पुढे मग प्रताप त्याचं उत्तर दाखवतो. प्रतापने लिहिलेलं असतं की कल्पनाला वाचन करायला आवडतं. तर कल्पनाही दुजोरा देते व सर्वांनाच माहीत असतं की कल्पनाला वाचन करायला आवडतं म्हणून. विमलताई नेहमीप्रमाणे सर्वांचे मार्क्स व्हाईट बोर्डवर लिहितात. आता परत एकदा अस्मिताला प्रश्न पडतो की काय बरं प्रश्न विचारावा यांना, मला तर काही सुचत नाही आहे. विमलताई तिला परत एकदा सुचवतात की त्यांचा आवडता पदार्थ लिहायला सांगूयात का? व ते अस्मितालाही पटतं व ती सर्वांना आपल्या पार्टनरचा आवडता पदार्थ काय आहे ते लिहिण्यासाठी सांगते. तर त्यावर सगळेच जण उत्तर लिहायला लागतात. सायलीला मात्र परफेक्टली सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहीत असतात, मात्र अर्जुनला तिच्याबद्दल काहीच माहीत नसतं. नेहमीप्रमाणे तो आत्ताही गोंधळलेला असतो व काय उत्तर लिहावं हाच विचार करत असतो. तर प्रताप व कल्पनाला एकमेकांबद्दल सर्व काही माहीत असतं. ते खूप छानपणे एकमेकांना ओळखत असतात. तर सर्वच जण उत्तर लिहिण्यात बिझी असतात. तर टाईम संपल्यानंतर अस्मिता सर्वांनाच लिहायचं थांबवून त्यांची उत्तरं दाखवायला लावते. सगळ्यात आधी कल्पनाने लिहिलेलं असतं की प्रतापला बेसनाचे लाडू खूप आवडतात. तर प्रतापने लिहिलेलं असतं की कल्पनाला बासुंदी खूप आवडते आणि दोघांचेही उत्तरं एकदम बरोबर असतात. सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात व विमलताई त्यांचे मार्क्स व्हाईट बोर्डवर लिहिते. त्यानंतर येते सायलीची वेळ. सायली तिची पाटी दाखवते व बोलते की यांना भेंडीची भाजी, ओलं खोबरं घालून केलेली रव्याची खीर व छोले खूप आवडतात. त्यावर
अर्जुन खुश होऊन बोलतो की हो एकदम बरोबर आहे व मनात विचार करतो की डॅडला व मम्माला एकमेकांबद्दल किती छान माहिती आहे. मला तर खरंच सायलीबद्दल काहीच माहीत नाही आहे आणि सायलीलाही माझ्याबद्दल खूप छान माहिती आहे. अगदी मी न सांगितलेल्या गोष्टीसुद्धा तिच्या लक्षात आहेत, पण मलाच तिच्याबद्दल काही जास्त माहीत नाही आहे. त्यानंतर अस्मिता अर्जुनला त्याची पाटी दाखवायला लावते, पण अर्जुनने पाटीवर काहीही लिहिलेलं नसतं. तो तोंड बारीक करत त्याची पाटी दाखवतो. सायलीला कुठला पदार्थ आवडतो तेही त्याला माहीत नसतं. त्यावर तो बोलतो की आमचं असं कधी या विषयावर बोलणंच झालं नाही ना, त्यामुळे मग कसं माहीत असेल मला, खरंच माहीत नाही आहे. त्यावर अस्मिता बोलते, काय रे तू अर्जुन, तू या गेममध्ये ना भोपळा मिळवायचा रेकॉर्ड केला आहेस. तर डॅड, तुम्ही एका प्रश्नामध्ये माती खाल्ल्यामुळे या सर्व गेमचे विनर आहेत मिस सायली सुभेदार व मिस कल्पना सुभेदार. तेव्हा सगळेच टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतात. तर सायलीचं तोंड खरंच खूप बारीक झालेलं असतं. तिला वाईट वाटत असतं की यांना आपल्याबद्दल काहीच माहीत नाही आहे व अर्जुनही थोडासा गोंधळलेला असतो की खरंच मला माझ्या बायकोबद्दल काहीही माहीत नाही आहे म्हणून. तर रात्र झाल्यानंतर तो त्याच्या रूममध्ये काहीतरी लिहित काम करत बसलेला असतो व त्याच्या मनात विचार येतो की खरंच मला सायलीबद्दल काहीच माहीत नाही आहे, असं कसं मी. तो उठून उभा राहतो अर्जुन आणि विचार करतोय की मला बायकोबद्दल खरंच काही माहीत नाही यार, तिला काय आवडतं काय नाही, कसा नवरा आहे मी. त्याला स्वतःची चीड येत असते. ही गोष्ट त्याला जास्तच त्रास देत असते. म्हणजे त्याचं प्रेम तर आहे बाबा बायकोवर, पण त्याला बायकोबद्दल काहीच माहीत नाही आहे. तो हाच विचार त्याचा चालू असतो. तितक्यात तिथे सायली खुर्चीवर बसलेली असते आणि ती त्याला विचारते, तुम्हाला खरंच माझ्याबद्दल काहीच माहीत नाही आहे ना, असा कसा रे तू. मला तुझी एक एक छोटी छोटी गोष्ट माहीत आहे आणि तुला मात्र माझ्याबद्दल काहीच माहीत नाही आहे. अर्जुन मात्र आता गोंधळतो आणि विचारतो, तू कधी आलीस, म्हणजे तू माझं बोलणं ऐकलंस का. तो मनातच बोलतो, आणि ही मला अरे तुरे का बोलते आता, चिडली आहे का ती माझ्यावर. त्याला कळतच नाही की ती खरंच आलेली नाही आहे, त्याला भास होत असतो म्हणून. सायली हसत असते व त्याला पुढे विचारते, मला एक सांग की तुझं किती प्रेम आहे माझ्यावर. अर्जुन बोलतो की खूप खूप प्रेम आहे माझं, अगदी दाखवता येणार नाही ना इतकं प्रेम आहे माझं तुझ्यावर. त्यावर सायली बोलते, हो का, तुझं जर इतकं प्रेम आहे माझ्यावर तर तुला एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही का. तू न सांगितलेल्या गोष्टीसुद्धा मला माहीत आहेत. मला जर कोणी झोपेत जरी विचारलं ना तुझ्याबद्दल काही, तरीही मी एकदम अचूक उत्तर देईल. पण तुला तर जागेपणीसुद्धा माझ्याबद्दल काहीच सांगता येत नाही आहे. तुला खरंच माझ्याबद्दल काहीच माहीत नाही आहे आणि तुझं माझ्यावर प्रेमच नाही आहे. मला तर आता पश्चाताप होतो आहे की मी का लग्न केलं आहे तुझ्यासोबत. ज्या माणसाचं माझ्यावर प्रेमच नाही, ज्या माणसाला माझ्याबद्दल काही माहीतच नाही, अशा माणसावर मी का प्रेम करते, त्याच्याशी का मी लग्न केलं आहे. सायली पुढे बोलते की मी अनेक परीक्षा दिल्या आहेत हे सिद्ध करण्यासाठी. त्यावर अर्जुन बोलतो, अगं हो बरोबर आहे तुझं, मला तुझ्याबद्दल थोडी कमी माहिती आहे, पण माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे मी सिद्ध केलं आहे, त्यासाठी मी खूप परीक्षा दिलेल्या आहेत. सायली थोडीशी चिडलेली असते. सायलीलाही पुढे काय बोलावं काय नाही याला काही कळत नसतं. अर्जुन खूप पॅनिक झालेला असतो. मग तो बोलतो, सायली मी तुला फसवत नाही, अगं खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, फक्त मला तुझ्याबद्दल काही गोष्टी माहीत नाही आहेत, बस इतकंच. तर असं त्या दोघांचं भांडण चाललेलं असतं. अर्जुन अगदी रडवेला होऊन बोलतो की सायली अगं माझ्यावर विश्वास ठेव, माझं खरंच खूप प्रेम आहे गं तुझ्यावर, मी खोटं बोलत नाही आहे सायली. तो असंच खूप पॅनिक होऊन असं काहीतरी बडबडत असतो. तर तो अचानक भानावर येतो व पाहतो की सायली तर इथे नाही आहे. म्हणजे त्याला भास होत होता, तर तो एकट्याच स्वतःशी पुटपुटत होता, तर हे त्याच्या लक्षात येतं.
तर पुढील भागामध्ये महिपतने एका गुंडाला सुभेदारांच्या कुटुंबाची माहिती मिळवायला सांगितलेली असते. तो गुंड महिपतकडे येतो व सर्वांचे फोटो त्याला दाखवून बोलतो की मी सर्वांची माहिती काढली आहे, आता यातलं कोणाला खेळवायचं. त्यावर महिपत बोलतो की अर्जुन सुभेदारची बहीण आहे ना अस्मिता सुभेदार, सगळ्यात आधी तिला टार्गेट कर. तर इकडे सुभेदारांच्या घरी अर्जुनने सायलीसाठी फुलं आणलेली असतात व एक छोटंसं लेटरही लिहिलेलं असतं. त्यानंतर सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा विमलताईही चहाच्या कपांसोबत फुलं घेऊन येतात. तेव्हा सायली विचारते आता ही फुलं कोणासाठी. तेव्हा कल्पना व सर्व सांगतात की ही फुलं ही तुझ्यासाठीच आहेत. त्यावर सायली विचारते आज काही स्पेशल आहे का. त्यावर सर्वजण तिला सांगतात की आज सायली डे स्पेशल आहे म्हणून. त्यानंतर अर्जुनने तिच्यासाठी गजरा आणलेला असतो व अर्जुन सायलीला गजरा लावण्यासाठी तिच्या मागे पळत असतो. तर सायली त्याची गंमत करण्यासाठी इकडे तिकडे पळत असते. शेवटी अर्जुन तिचा हात पकडतो व तिला गजरा लावतो. तर हा सगळा सीन सुरू असताना दरवाजातनं अचानक अशी घाबरलेली धावत येणारी अस्मिता दरवाजात येऊन धडकते व ती बाबा अर्जुन ओरडत असते. तेव्हा सर्वच खूप आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतात.